मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यापासून आधीमध्ये काहीतरी खायला मागतच असतात। 1 महिनाभरासाठी एकदाच तुम्ही हा खाऊ बनवून ठेवू शकता। इथे मुरमुरे घेतले, थोडेसे गरम करून घ्यायचे, नंतर एका पॅनमध्ये तेल घालायचं। गरम तेलात शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि लसूण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा। नंतर हळद घालायची चिमूटभर। परफेक्ट रंग आणि चवीसाठी इथे एव्हरेस्टचं काश्मीरी लाल वापरला आहे चमचाभर। आता हे सर्व गॅस बंद करून छान परतवून घ्या। चवीनुसार मीठ घालायचं। बनवलेला सर्व मसाला मुरमुऱ्यावरती टाकून परतवून घ्यायचा छान मिक्स करून। शेव मुरमुऱ्याला चटपटीत अशी चव देण्यासाठी 2 चमचे साखर, पाव चमचा निंबू सत्व म्हणजे सिट्रिक ॲसिड वापरायचं आणि एव्हरेस्टचा चाट मसाला वापरलेला आहे इथे अर्धा चमचा इतका। आता यामध्ये थोडी पुदिन्याची पानं घालायची, मिक्सरला बारीक करून घ्यायचं। तयार झालेली पावडर आपल्या मुरमुऱ्यावरती टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं। नंतर यावरती 1 वाटीभर एवढी बारीक शेव घातली। मिक्स केल्यानंतर महिनाभरासाठी किंवा त्याहून अधिक एअरटाईट भरणीमध्ये ठेवायचं, छान टिकतो। ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि थोडीही आवडली असेल तर लाईक करा।